नमस्कार मित्रांनो. सुस्वागतम मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. मात्र आता सगळ्यांच्या समोर रमाला म्हणतो, हे बघ, मी जे काही बोलतोय त्याचा चुकीचा अर्थ प्लीज तू घेऊ नकोस. हे बघ रमा, तू अगदी स्वतःला दोष देऊ नकोस. मी जे काही बोलतो त्याचं अगदी कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, परंतु हे बघ, जे काही मी बोलतोय ते खरं बोलतोय. तेवढ्यात रमा आता उठून जायला निघते. तोच लगेच आता आणि हे सगळेजण पाहत असताना आता सीमा ही रमा असं म्हणते आणि ती आता खाली पडणार. तोच लगेच सगळेजण आई आई करत आता लगेच उठतात आणि तेवढ्यात मात्र आता सीमा लगेच आपला हात वर करून सगळ्यांना बाजूला थांबायला सांगते. आणि सीमा आता अभिला म्हणते की हे बघ, अगोदर मात्र मी तुझ्यासारखा विचार करत होते आणि मला भीती कुठे वाटली तुला माहिती आहे का? जेव्हा मी तो फोन कॉल रिसीव्ह केला आणि त्यावेळेस मी खरी हादरले होते. आणि जेव्हा त्या सीमाला तो फोन कॉल आलेला आहे त्याबद्दल आता सीमा सगळ्यांना सांगते. जे काही त्या माणसाने सीमाना धमकी दिलेली आहे की त्या अक्षयला बाजूला ठेवायला सांग, तांबटकरांच्या नादी लागून देऊ नको, नाहीतर त्यांचा खेळ होईल. हे जे काही आता घडलेला आत्ताच्या कॉलवर तो माणूस बोललेला आहे, सगळं काही सीमा मात्र आता सगळ्यांना सांगते. त्यावरती सीमा म्हणते की जेव्हा मला तो फोन कॉल चालला होता आणि तो माणूस माझ्याशी बोलत होता तेव्हा मला मात्र माझ्या अक्षयची काळजी वाटली होती, कारण तो माझा मुलगा आहे. अगोदर मला मात्र अक्षयची काळजी वाटली होती आणि मग रमाची, कारण आता मात्र मला माझ्या अगोदर मुलाची काळजी वाटली आणि त्यानंतर मात्र रमा माझी सून नाही म्हणून सुनेची. आणि जर हा फोन कॉल्स मात्र माझ्या रमाला आला असता तर मात्र तिला मात्र माझी काळजी वाटली असते, कारण मात्र रमा मला सासू नाही तर आई मानते. आणि सीमा मात्र आता कशीबशी उठते आणि रमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की हे रमा आहे तर रमा ही आपल्या घरची सून नाही तर मुलगी आहे, मुलगी. इने मात्र आपल्या सगळ्यांची काळजी घेतली. जेव्हा तुमची मुलं इथे नव्हते मग मात्र इने आपला सांभाळ केला होता आणि हे सगळेजण मात्र आपल्या पोरांना इथे सोडून गेले होते. काय रे पोरांनो, तुम्ही आपल्या मुलांना सोडून गेलात तेव्हा तुम्हाला वाटलं नाही काय की आपल्या मुलांची काळजी कोण घेणार म्हणून, आपल्या पोरांकडे लक्ष कोण देणार, असं तुम्हाला कधी वाटलं का? तेव्हा त्या आनंदा आणि अभि खाली मान घालतात आणि मयुरीसुद्धा. तर आता सीमा म्हणते की नाही, तुम्हाला कधीही मनामध्ये हा प्रश्न आलाच नसेल आणि तुम्ही तर मात्र काहीही न विचार करता निघून गेलात. परंतु तुमच्या मुलांची काळजी कोणी घेतली तर या रमाने, ह्या मुलीने काळजी घेतली. आणि खरं तर हिला काय गरज होती ह्या सगळा काही करण्याची? खरं तर तिचा डिवोर्स झालेला होता, तिला काही गरज नव्हती इथे येऊन राहण्याची. एवढ्या मोठ्या शाळेची ती मालकीण होती, पण तिने स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार केला नाही. त्यावेळेस लोक काय बोलतील याचा विचार तिने केला नाही. पण तिने शेवटी अण्णांची परवानगी घेतली आणि ती इथे राहायला आली, ते पण तुमच्या पोरांसाठी. कळतं का तुम्हाला हे सर्व मी काय बोलते ते? तिने तुमच्या पोरांचा सांभाळ तर केला, त्यांचं जेवण खाणं, त्यांचा अभ्यास सगळं काही बघून त्या मुलांवर तिने प्रेमसुद्धा केलं. आई आणि बाबा या दोघांचं प्रेम तिने तुमच्या मुलांना दिलंय. आणि तुम्हाला असं कधीच वाटलं नाही की आपल्या पोरांना काय वाटत असेल? त्यांनासुद्धा हे वाटत असेल की आपल्या पोरांना कधीतरी जवळ घ्यावं, अगदी माया त्यांच्यावर कोणीतरी करावं, आपली पाठ आपल्या आईवडिलांसारखी थोपटावी, कधी शाबासकी द्यावी, असं खरंच त्यांना वाटलं नसेल का? आणि त्यावेळेस हे सगळं काही कोणी केलं तर हे सगळं माझ्या रमाने केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि खरं तर ती आरोहीला म्हणजे स्वतःच्या मुलीला घेऊन निघून जाऊ शकली असती, पण तिने तसं केलं का? नाही. तिला गरज होती का इथे येऊन राहण्याची? नाही. तिने हे सर्व कुणासाठी केलं तर आपल्यासाठी केलं. आणि आपण मात्र कोण आहोत तिच्यासाठी? तर तिचं कुटुंब आहोत. तिने कायम तिच्या कुटुंबाला स्वतःपेक्षा प्राधान्य दिलेलं आहे. तिने स्वतःची कधीही काळजी केली नाही, परवासुद्धा केली नाही, फक्त आणि फक्त आपला विचार केलाय आत्तापर्यंत. आणि तुम्ही मात्र तिच्यासाठी काय केलंय आत्तापर्यंत? केलं का काही? सांगा, बोला ना, काय केलं तुम्ही तिच्यासाठी? आणि आज मात्र तुम्ही तिला असे गावं ठेवतायत, तिला वाटेल तसं बोलतायत, तिच्यावर वेळ आलेली आहे म्हणून तिला आरोप करताय. आता सीमा ही ताराला विचारते की काय ग तारा, काय तू असं वागतेस, काय बोलतेस? तिने तुझी काळजी घेतली नाही का लहानपणापासून? आणि आज मात्र तू किती उद्धटसारखं तिला बोलते? आणि बघ ना, आज आणि अजून इतके वर्ष मयुरी, हे तुझे संस्कार आहेत. आणि मी तुम्हाला सांगते की खरंच आपण फेल गेलो, आपल्या घरातील या मुलीला ओळखण्यामध्ये आपण फेल गेलो. पण त्यावेळेस मात्र तिला
इरावतीला कोणी ओळखलं तर ते अण्णासाहेबांनी ओळखलं. आणि ते उगाच ते मोठे नाही, कारण त्यांना माणसांची पारख आहे. त्यांनी मात्र आता आपल्या रमाला ओळखलं आणि हिच्यातील माणुसकी त्यांनी ती खरंच ओळखली. आणि खरंच आज मात्र आपली रमा आहे तर ती केवळ आणि केवळ अण्णासाहेबांमुळे. आणि आपण काय करतो? आपण मात्र आज सुद्धा आपल्या रमालाच दोष देतोय आत्तापर्यंत. आणि जेव्हा इरावतीने हे जे काही केलेलं आहे तर इरावती वनासबरोबर शेवटी मात्र ही लढलेली आहे आणि त्यावेळेस मात्र आता त्या इरावतीच्या अगदी ताब्यातून आपल्या कुटुंबाला मात्र हिने वाचवलं. आणि हे बघा, तुम्हाला जर रमाची साथ द्यायची नसेल तर देऊ नका. तेव्हा आता रमा म्हणते की आई प्लीज नकोय. त्यावरती आता सीमा म्हणते की हे बघ रमे, तू फक्त शांत बस. आणि ती सगळ्यांना म्हणते की जर तुम्हाला रमाची साथ द्यायची नसेल तर तुम्ही खरंच जाऊ शकतात. एखाद्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. रमाचा विचार करू नका, कुणाचाही विचार करू नका आणि कायमच इथून निघून जा आणि तुम्ही तुमच्या पोरांना घेऊन जा. आणि आता सीमा रमासमोर हात जोडते आणि सॉरी असं म्हणते. आणि हे बघ रमे, मला माफ कर. खरंच मला ह्या सगळ्या गोष्टी खरंच माहिती नव्हत्या. माझ्यापासून सगळ्या काही गोष्टी लपून ठेवल्या गेल्या होत्या. त्यावरती आता हे सगळं काही ऐकल्यानंतर पार्वती आजी म्हणते की हे बघ सीमा, तुझं अगदी बरोबर आहे. तेव्हा खरंच आपल्या घरची लक्ष्मी आहे, लक्ष्मी. तेव्हा आता अभि म्हणतो की मोठी आई, अगं हे बघ. तेव्हा आता सीमा म्हणते की एक मिनिट अभि, काहीही बोलू नका, आता खरंच काही बोलू नका. तेव्हा आता सीमा सगळ्यांना आता शांत राहायला सांगते आणि रमाला म्हणते की हे बघ, तू लढ मात्र आता आपल्या अण्णासाहेबांसाठी. आणि आता शेवटी मात्र आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. तू काही काळजी करू नको. तेव्हा आता रमाचा चेहरा खुलतो, रमाचे डोळे भरून येतात. आणि हे बघ रमा, तुझं अख्खं कुटुंब तुझ्या पाठीशी आहे. अजिबात तू घाबरायचं नाही. आणि जिच्याकडे मात्र अक्षयसारखा नवरा आहे तर तिच्याकडे मात्र आता, आणि तो अक्षय मात्र स्वतःच्या भावांच्या मुलांची काळजी घेऊ शकतो, ते रमाकडे लक्ष देऊ शकतो. माझा अक्षय मात्र काहीही करू शकतो, अगदी अख्खं जग सुद्धा तो जिंकू शकतो. त्यामुळे हे बघ रमा, जा तू, तुला जे काही हवंय ते सगळं काही तू कर. आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. तू काही काळजी करू नको. म्हणून आता सीमा रमाच्या चेहऱ्याला हात लावते आणि तिला एक खूप मोठा मायेचा आधार देते. रमाचा चेहरा लगेच खुलतो आणि ती खूप खुश होते. तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा रमाला खूप मोठा एक आधार देते आणि म्हणते की रमा, हे बघ, तुझी आजी सासू सुद्धा तुझ्या पाठीशी आहे. वरती शशिकांत सुद्धा म्हणतो की रमा, तू काही काळजी करू नको. अख्खी फॅमिली तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त लढायला तयार हो. तेव्हा आता रमाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. तिला आता आपल्या फॅमिलीचा अभिमान वाटतो. सगळेजण अगदी ह्या संकटात तुझ्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. ते लढण्याची ताकद तिला मिळते. आता मात्र रमा खूप खुश होते. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून यायला सुरुवात होते. सगळेजण आता खुश आहेत आणि रमाला लढण्यासाठी एक खूप मोठा आधार ते देत आहे. त्यानंतर आता इकडे हा तामटकर मात्र आपल्या रेवाची डार्लिंग हिच्या मात्र वाढदिवसाच्या पार्टीची तयारी करण्याचं प्लॅनिंग करत असतो. मला काहीही अगदी कमी नकोय, सगळं काही अगदी परफेक्ट असायला हवं आणि प्रत्येक गोष्टीबद्दल मला अपडेट द्यायला हवेत. म्हणून तो फोन ठेवतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर आणखीन काही मेसेज येतं. आणि आता काही मेसेज वगैरे आल्यानंतर त्याच वेळेस आता रेवाचा फोन येतो. आता रेवाचा फोन बघून तो खूपच खुश होतो आणि म्हणतो की ए डार्लिंग, आणि तुझा फोन म्हणजे मला खरंच खूप आनंद झालेला आहे तर. आणि हे बघ डार्लिंग, मी तुझी किती वाट पाहतोय तुला माहिती आहे का? आणि हे बघ, तुझी फ्लाईट लँड झाली असेल ना? त्यावरती मात्र रेवा विचारते की कर्णिकाने आता केस आहे तर ती मात्र सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली आहे वाटतं. त्यावरती मात्र आता लगेचच म्हणजे तामटकर म्हणतो की अगं, ते सगळं काही खोटं. सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही. शेवटी निकाल आहे तो आपल्या बाजूनेच लागणार आहे, तर तू काही काळजी करू नकोस. तेव्हा मात्र आता रहिवा तिकडून म्हणते की अरे हे बघ, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, कारण आता पाचगणीची सगळी अण्णासाहेब कर्णिक यांची प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावर होईल म्हणून. आणि जर कोर्टाची नोटीस आली असेल तर मात्र आता हे सगळं काही खोटं कशाला? त्यावरती मात्र आता तामटकर म्हणतो की डार्लिंग, हे बघ, एक मिनिट आणि प्लीज तू असं बोलू नकोस. मला थोडासा वेळ दे, फक्त थोडासा वेळ. हे सगळं रंगात आलेलं आहे आणि मी स्वतः हे सर्व हँडल करत आहे. आणि हॅलो करत तो डार्लिंग करत असतो. परंतु रेवाने रागातच फोन कट केलेला आहे. त्यानं आता पाचगणीची प्रॉपर्टी तिला हवी होती आणि ती प्रॉपर्टी मात्र आता तिच्या नावावर झाली नाही, ते पण वाढदिवसाच्या पर्यंत. म्हणून ती आता रागाने फोन ठेवते. तेव्हा मुद्दाम रमा आणि अक्षयला त्रास देण्यासाठी हे सर्व करत असेल.
आणि आता मात्र तामटकराला खूप टेन्शन येते. तामटकर लगेच आता वकिलांना फोन करतो आणि भेटायला या, ते पण आत्ताच्या आत्ता असे आता म्हणतोय. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि रमा आपल्या रूममध्ये आहेत. तेव्हा आता अक्षय रमाला सांगतो की मी आता कमिशनर साहेबांशी बोललो. उद्या आपल्या घराच्या आजूबाजूला पोलिसांचं प्रोटेक्शन असेल, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. मी बाबांशी सुद्धा बोललो. बिझनेस म्हणून काही शांत बसत नाही. तेव्हा मला हसू येते. आणि त्यानंतर अक्षय पुन्हा म्हणतो, दादा आणि अभिषेक दादा या दोघांनी मात्र मुलांना आता शाळेपर्यंत सोडण्याची आणि त्यांना परीक्षा हॉलमधून परत घेऊन येण्याची जबाबदारी मात्र त्यांची आहे, त्यांनी घेतलेली आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपलं हे सगळं कुटुंब आहे तर ते सगळ्या बाजूनी सेफ आहे. तर तेव्हा आता लगेच रमाही अक्षयला घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणते की खरंच थँक्यू, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मला परत आला म्हणून. नाहीतर मला इतकी प्रेमळ आणि इतकी साथ देणारी फॅमिली कशी मिळाली असती बरं. सगळेजण मला किती समजून घेतात. तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की हो का. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं का. आता मात्र घाबरायचं नाही, आता मात्र लढायचं. अण्णांसाठी आपल्याला लढायचं आहे. काही झालं तरी आता तामटकरांची लढा द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे. आणि आता अण्णांची जी काही वेळ अण्णांवर आलेली आहे, त्या सगळ्या संकटातून अण्णांना सुखरूप बाहेर काढायचे असे आता रमा आणि अक्षय दोघेही ठरवतात. त्यानंतर वकील साहेब आता इकडे तामटकराला भेटायला येतो आणि तामटकराला भेटायला येऊन आता म्हणतो की सर, तुम्ही मला बोलावलत का. त्यावेळी आता तामटकर म्हणतो की हो, मी तुम्हाला बोलावलं आणि लगेच त्या कर्णिकांना फोन लाव. तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की मी उद्या सकाळी त्यांच्या असती. त्यावरती मात्र लगेचच आता तामटकर हा अगदी रागावतो आणि म्हणतो की उद्या सकाळी. आणि हे बघ, आता मात्र खेळ रंगात आलेला आहे आणि आता काही झालं तरी उद्याची तयारी होण्यापर्यंत लगेच फोन लावा, आत्ताच्या आत्ता. लगेच मला एकही गोष्ट ऐकून घ्यायची नाही. वकील साहेब पुन्हा म्हणतात की सर, आत्ता फोन लावायचा का आणि आत्ता कशाला. तर आता तामटकर म्हणतो की मी तुम्हाला सांगतो नक्की काय बोलायचंय आणि आत्ता लगेच फोन करा. म्हणून तामटकर मात्र फोन लावायला सांगतो. शेवटी मात्र आता वकील साहेब फोन करतात आणि आता मात्र म्हणजे रमा आणि अक्षय झोपण्याची तयारी करत आहे. आणि आता तेवढ्यात ते झोपणार तोच लगेच आता रमाच्या मोबाईलवर फोन येतो. आता रमा म्हणते की इतक्या रात्री कोणाचा फोन आला असेल, अननोन नंबर आहे. अक्षय म्हणतो की फोन स्पीकरवर टाक. तेव्हा मात्र आता केस वकील साहेब म्हणतात की मी तांबटकरांचा वकील बोलतोय. इतके उशिरा मी तुम्हाला फोन केला, परंतु खरंच मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर आता तांबटकर बोलायला सुरुवात करतो की तुम्ही तर केस ठोकली आणि कशाला उगाच्या कोर्टाच्या फेऱ्या वगैरे. त्यापेक्षा मात्र आपण आउट ऑफ सेटलमेंट करूयात, म्हणजे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट. आणि आता जर तुम्हाला म्हणजे आम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकता, वेळ वाया घालू नका. त्यावरती आता अक्षय ऐकायला तयारच नसतो. अक्षय डायरेक्ट म्हणतो की हे बघा, आता जे काही असेल ते कोर्टामध्ये असेल. आता आपली भेट कोर्टामध्येच होईल, त्यामुळे आता मात्र आम्हाला फोन वगैरे करून डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका आणि ठेवा फोन. आता अक्षय रागानेच म्हणतो. आता तामटकराला खूप राग येतो. तामटकर मात्र वकिलांच्या हातातील फोन हिसकावून घेतो आणि बाजूला फेकून देतो आणि वकील साहेब आता खूपच घाबरतात. तर आता मात्र तामटकर रागाने वकिलांना म्हणतो की बघताय काय, निघा इथून कायमचं. तेव्हा आता वकील साहेब इतके घाबरतात आणि जो काही फेकून दिलेला फोन आहे तो घाईने मात्र उचलते, तेथून निघून जातात. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की हा तामटकर इतका एका प्रॉपर्टीच्या मागे लागला असेल, नक्की काय त्याचा प्रॉब्लेम आहे, नक्की हे प्रकरण कसं आहे. तेव्हा मात्र रमा सुद्धा म्हणते की हो ना, मला खरंच माहिती नाही की नक्की काय आहे ते. तेव्हा मात्र अक्षय आता विचार करतो आणि म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे हे बघ, आता अण्णांनी लोन घेतलं होतं या तामटकरांकडून आणि ते लोन मात्र ते परत नाही करू शकत, म्हणून काहीतरी मात्र आता पेपर वगैरे झाले असतील, काहीतरी बोलणं कर झालं असेल ना. आणि अण्णा मात्र सगळं काही द्यायला तयार आहे, पण तरीसुद्धा आपल्याला त्रास का देत असतील. त्यानंतर मात्र इकडे तामटकर खूप रागात असतो आणि तो आपले डार्लिंग रेवाचा फोटो घेतो आणि त्या फोटोकडे बघत म्हणतो की साम दाम दंडभेद सगळं काही डार्लिंग मी तुझ्यासाठी वापरेल. आणि तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र रमा आणि अक्षय स्वतः प्रॉपर्टीचा कागद आहे तर तो तुझ्या ताब्यात देतील. तुला विश्वनाथ तामटकराचं प्रॉमिस आहे, लक्षात ठेव. आणि हे बघ, माझं प्रॉमिस आहे ते नेहमी मी पाळत असतो की नाही डार्लिंग. म्हणून त्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवतो. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि रमा अजून जागे आहे. अक्षय मात्र रमाला ते पेपर्स मागतो. तू जरा पेपर्स सुद्धा दे आणि दीक्षितांनी आज जी फाईल दिलेली आहे ना ती सुद्धा दे. रमा ड्रॉवरमधून ते पेपर्स आणि फाईल वगैरे देते. एकदा मी चेक करून पाहतो. तेव्हा आता अक्षय सगळं काही फाईल वगैरे पुन्हा चेक करतोय. तेव्हा आता अक्षय विचारतो की तू सगळ्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत का. त्यावरती रमा म्हणते की हो, अण्णांनी जे काही मला पेपर्स अगदी दिले होते त्या सगळ्यावर मी सह्या केलेल्या आहेत, पण आता मात्र ह्या प्रोसेसमध्ये मी कोणतीही सही नाही केलेली. आणि तेवढं त्यातील एक पेपर्स काढून तो रमाला दाखवतो की हा मुद्दा क्रमांक C आहे ना, त्यामध्ये असं आहे की शाळा आणि घर हे तुझ्या नावावर आहेत, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. त्यावरती रमा म्हणते की पण दीक्षित मात्र तसं काही म्हणाले नाहीत. दीक्षितांनी असं सांगितलं की सगळं काही सेल केलेलं आहे. तर त्यावरती अक्षय म्हणतो की कारण आता काहीतरी घोळ आहे, प्रॉब्लेम आहे, कारण ह्या
पेपर्सप्रमाणे मात्र शाळा आणि घर तुझ्या नावावर आहे, तर बाकीची प्रॉपर्टी आहे तर ती मात्र अण्णांच्या नावावर आहे आणि ती द्यायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि शाळा मात्र तुझ्या नावावर आहे. त्यामुळे दीक्षित जर असं काहीतरी म्हणत असतील तर नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता दीक्षितांना जाऊन भेटतोय. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता सगळे काही आता शाळेमध्ये येतात. अण्णासाहेब कर्णिक यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आता रमा मात्र बोलायला घाबरत असते. सगळ्या स्टाफ समोर मात्र आता बोलण्याची हिच्चम ती वेळ आहे असा अक्षय मात्र तिला आधार देत असतो आणि तिला बोलण्यासाठी आता उत्तेजित करत असतो. त्यावरती रमा आता घाबरत असते आणि अक्षयचा आधार मिळाल्याने शेवटी ते स्टेजवर येऊन उभी राहते. तेव्हा आता रमा ही सगळ्यांच्या समोर येऊन म्हणते, अण्णासाहेब कर्णिक यांनी जे काही निर्णय घेतलेले आहे ते तुम्हाला सगळ्यांना अगदी चुकीचे वाटत असतील, पण मी तेव्हा लगेच आता एक बाई म्हणते की आर के मॅडम, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात का? आणि त्यात तुमचं असं समर्थन आम्हाला मात्र नकोय. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तेव्हा सगळेजण एका आवाजात, आता हे पालक वर्ग आहे तर ते म्हणतात की हो, आम्हाला आमच्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे आणि आम्हाला जो काही एक ठोस असा निर्णय आहे तो आम्हाला मिळायलाच हवा. आमच्या मुलांची काळजी आम्हाला आहे. आम्हाला अजिबात तुमचं समर्थन वगैरे काही नको. म्हणून सगळेजण आता खूप मोठा गोंगाट करतात. एका आवाजात सगळेजण आता एकत्र येऊन रमाच्या विरोधी सगळेजण बोलत असतात. तेव्हा आता अक्षय सगळ्यांना विनंती करतो की प्लीज शांत बसा. आम्हाला नक्की काय बोलायचं आहे ते ऐकून घेण्याचा तुम्ही एकदा प्रयत्न करा. आम्ही नक्की काय सांगतो ते योग्य आहे की अयोग्य हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. पण आमचं म्हणणं तर एकदा ऐकून घ्या आणि जर तुम्हाला असा गोंधळ घालायचा असेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. बाहेर जाऊन हा गोंधळ घालू शकतात. पण आम्ही तुम्हाला जे काही सांगत आहेत आणि जे काही तुम्हाला ऐकून घेण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही ऐकून घ्या. आणि हे बघा, मला तुमचं आता मन सुद्धा कळत आहे, तुमची मानसिक अवस्था सुद्धा कळत आहे आणि त्यासाठीच आम्ही हेच बोलायला तुमच्या समोर आलेलो आहोत. प्लीज जरा ऐकून घ्या. आणि मला मान्य आहे की तुम्हाला सगळ्यांना आता हीच भीती वाटत आहे की पुढे भविष्याचं काय आणि पुढे काय होणार आहे तर, आणि त्याचबद्दल आम्ही तुमच्याशी बोलायला आलो. तर रमाने मात्र तुमच्याकडे 15 दिवस मागितले होते आणि 15 दिवसात मी तुम्हाला काही तो अपडेट देईल असं म्हटलं होतं. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की अण्णासाहेब कर्णिक यांना फसवलं गेलेलं आहे आणि तांबटकरांची जी काही प्रॉपर्टी आहे तर ती मात्र खरंच आता ह्या तांबटकरांनी म्हणजे अण्णासाहेब कर्णिक यांची प्रॉपर्टी त्यांनी हिसकावून घेतलेली आहे. अण्णासाहेबांना आता फसवलं गेलेलं आहे एका खोपोट्या चक्रव्यूहामध्ये. आणि आता सुद्धा यांना आहेत ना तर ते तांबटकरांच्या ताब्यामध्ये आहेत, ते कुठेही गेलेले नाहीत. परंतु एक गोष्ट मात्र चांगली घडलेली आहे की आपल्या अण्णासाहेबांनी मात्र ती चांगली केलेली आहे की आपल्या शाळा म्हणजे ही महाविद्यालयाच्या शाळा आहेत आणि त्यांचं जे काही घर आहे ते दोन्ही आता रमा मॅडमच्या म्हणजे आर के मॅडमच्या नावावर आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांचं भविष्य आणि तुम्ही भरलेलं जे काही फी वगैरे आहे ते कुठेही वाया नाही जाणार आणि त्याला कोणताही धोका नाही. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आणि ह्या सगळ्याला मात्र आता एक या संदर्भातील एक अशी प्रॉपर नोट सुद्धा आम्ही त्याला केलेली आहे आणि ती सुद्धा आता तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर आता तुम्हाला दिली जाईल. आता ही मीटिंग कॉन्फरन्स आहे ना तर ती झाल्यानंतर प्रत्येकाला ती शरण देण्यात येईल. या पलीकडे सुद्धा आर के मॅडमला जे काही तुमच्याशी बोलायचं आहे, त्यांना जे काही सांगायचं आहे तर ते सांगतील. परंतु तुम्ही आता सगळ्यांनी शांत रीतीने ऐकून घ्यावं इतकीच मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि तुमच्याकडून इतकीच आम्हाला अपेक्षा आहे. आणि तरी सुद्धा ज्यांना गोंधळ घालायचा आहे, ज्यांचं समाधान झालेलं नसेल, त्यांनी कृपया बाहेर गेलं तरी चालेल. तेव्हा मात्र आता रमा बोलायला सुरुवात करणार. तोच आता एक जे काही म्हणजे पालक वर्ग आहे त्यातील एक माणूस उभा राहतो आणि म्हणतो की हो बरोबर आहे, त्यांचं सगळं काही आमचा अण्णासाहेब कर्णिक यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. नक्की काय झालं आणि ते असं का वागले ते हे जाणून घेण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला आहे. आणि जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्ही शांत बसा, नाही तर प्लीज तुम्ही इथून निघून जा. म्हणून आता तो जो काही पालक म्हणजे वडील आहे एका मुलाचे तर ते दुसऱ्या पाल्यांना सांगत असतात की प्लीज तुम्ही ऐकायचं नसेल तर निघून पण जा, गोंधळ मात्र इथे घालू नका. आता सगळं काही पालक स्टाफ आहे तो ऐकायला तयार होतो. ठीक आहे असं म्हणतो. वरती अक्षय सगळ्यांना थँक्यू बोलतो आणि रमा म्हणते की हे बघा, आपल्या संस्थेसाठी आणि आपल्या शाळेस या सगळ्यासाठी अण्णासाहेब कर्णिक यांनी जे काही केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि आपल्याला त्याबद्दल माहिती आहे. तर अण्णासाहेब कर्णिक यांनी नेहमी मनापासून काम केलेलं आहे. या ज्या काही धर्मदायी संस्था सुरू करण्यामागे त्यांचं हेच कारण होतं, गरिबांची मुलं आहे ती शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच त्यांची या मागची तळमळ होती. तर मी त्यांची मुलगी आहे, त्यांची वारसदार आहे आणि त्यांच्या विचारावर माझा मात्र पूर्ण विश्वास आहे. अण्णांनी पेटवलेली ही शिक्षणाची मशाल आहे तर ती आम्ही नाही विझून देणार. तांबटकरांनी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा अण्णांनी आता जो काही हा शाळेचा वारसा आहे, हे सगळं काही आहे तर ते प्रॉपर्टी आम्ही त्यांना हिसकावून नाही देऊ शकत. आणि हे बघा, सुप्रीम कोर्टामध्ये मी अपील केलेला आहे. माझा पूर्ण विश्वास आहे नेहमी सत्याचाच विजय होतो आणि तो विजय होईल सुद्धा. अण्णांनी हा जो काही
वसा घेतलेला आहे तो पुढे नेण्याची जबाबदारी ही माझी असेल, म्हणजे रमाची. म्हणजे रमा असं म्हणत आहे की रमा सगळ्यांना आता एक असं मोठं वाक्य सांगते की जी जबाबदारी मी घेतलेली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थितरित्या पार पाडेल. सगळ्यांना आता खूप असा आनंद होतो. सगळेजण आता रमाच्या या बोलण्यावर ऐकल्यानंतर तिच्या बोलण्यावर अगदी टाळ्या वाजवतात. सगळ्यांना एक प्रकारचा आनंद होतो. तेव्हा आता अक्षय आणि रमा सुद्धा एकमेकांकडे खुश होत पाहत असतात, कारण सगळ्यांचा सपोर्ट मात्र आता ह्या दोघांना मिळालेला आहे आणि रमा आता खुश होत सगळ्यांकडे बघत हसते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये मात्र तर रमाला एक लेटर आता पुढील भागामध्ये रमाला पाठवलेलं आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये मात्र आता असं लिहिलेलं आहे की रमा आणि अक्षय मात्र रात्री ही चिठ्ठी वाचत असतात. आता ती चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे की आता माझा कोणी वारसदार असता किंवा नसता तरी सुद्धा मी माझं घर खरंच कोणालाही जाऊ दिलं नसतं आणि आता मात्र हे घर माझ्या हक्काचं आहे आणि रमा तुझा त्याच्यावर हक्क आहे. तेव्हा आता अक्षय हे सर्व काही आता वाचल्यानंतर आता रमाला म्हणतो की अण्णा नक्की परत येतील. त्यांनी इतकं सर्व काही केलेलं आहे ते इतक्या सहजासहजी हे सर्व सोडून नाही जाणार. मात्र आता रमा ही तांबटकरांना फोन करते आणि तांबटकरांना धमकी देते. तांबटकर म्हणतो की कोण बोलत आहे? रमा म्हणते जी उद्या कोर्टामध्ये तुम्हाला धूळ चालणार आहे ना, जी शाळा, जी काही आता ही प्रॉपर्टी आहे ते इतक्या कष्टाने ज्यांनी उभी केलेली आहे त्याची किंमत तुम्हाला नाही कळणार. आणि एक गोष्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं की हे सगळं मात्र मी तुम्हाला कधीच मिळवून देणार नाही. तांबटकर हे सगळं काही ऐकून हसत असतो आणि हे बघा, माझे अण्णा जेव्हा परत येतील ना तर तेव्हा याच घराचा उंबरठा ओलांडून परत येतील अशी सुद्धा धमकी ती मात्र आता तांबटकर